शिक्षक बंधू भगिनींनो, तर आज आपण मराठी विषयाचे 30 प्रश्न पाहूया. 31वा प्रश्न आहे बघा. वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने दुडून भरली. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? विशेषण ओळखायचं आहे. मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली. तर पाऊस हा काय झालं? नाम बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय विशेषण म्हणतात. तर विशेषण कुठलं आहे? मुसळधार. कसा पाऊस? मुसळधार. त्यामुळं मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडूंब भरली. ह्याच्यामध्ये मुसळधार हे काय आहे? विशेषण आहे. कीवर्ड काय आहे? वाक्य आहे आणि त्याच्यातलं विशेषण ओळखायचं आहे. मग विशेषण कुठलं? मुसळधार. 32वा प्रश्न आहे बघा. खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे. वाक्य काय आहे? मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. त्यामुळं काय आहे? रीती भविष्यकाळ. पाठवायची रीती पद्धतीने म्हणजे असं सांगितलेलं आहे. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. तर रीती भविष्यकाळ आहे. अपूर्ण पण भविष्यकाळ म्हणता येणार नाही. ह्याच्यामध्ये काय? पाठवत जाण्याची काय? रीती भविष्यकाळ आहे. पाठवत, त्यामुळं रीती भविष्यकाळ आलेला आहे. नंतर बघा, कितवा प्रश्न आहे बघा. पुढील वाक्यात 33वा प्रश्न आहे. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? तर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? वाक्य काय आहे? आजोबा राजूला म्हणाले, शाब्बास, मला तुझा अभिमान आहे वाटतो. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेलं विरामचिन्ह ओळखायचं आहे. तर वाटतो अशा पद्धतीने उद्गार आहे का? शाब्बास, मला तुझा अभिमान वाटतो. तर उद्गारवाचक चिन्ह हे काय आहे? चुकीचं आहे. इथं काही उद्गार वगैरे नाही. शाब्बास, मला तुझा अभिमान वाटतो. अशा पद्धतीनं काय आहे हे? इथं काय पाहिजे होता? पूर्णविराम पाहिजे होता, पण उद्गार चिन्ह दिलेला आहे. 34वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आलोक, आमरण, आजन्म, आकर्ण. तर उपसर्ग म्हणजे काय? आधी ज्याला उपसर्ग लागतो, ज्याला उपसर्ग लागतो त्याला उपसर्ग घटित म्हणायचा, आणि नंतर लागतो त्याला प्रत्यय, म्हणजे तो शब्द प्रत्यय घटित आहे म्हणतात. तर ह्याच्यामध्ये बघा, आलोक, आमरण, आजन्म, आकर्ण. तर मरणला आ लागले, जन्मला आ लागले, कर्णला आ लागले.